मध्ये 7 चौकार जर कोणी मारले असतील तर तो फलंदाज सुमित गोमारे. चला मॅचला होतीये सुरुवात. सागर कालन दादांचं देखील आगमन या ठिकाणी होतं आणि चला गेम इज ऑन. बॅट्समनला विनंती आणि बॉलरला विनंती आहे की आपण मॅचला लवकर सुरुवात करा. 25 मिनिटात इथून करेक्ट टाइम 8:58 झालेले आहेत. बरोबर आता टाइम इथे काउंट केला जाईल कारण खूप उशीर होत आहे, कारण मॅच सुरू व्हायला उशीर होत आहे. पहिल्या सामन्याला 9 वाजलेत. अजून 6 मॅचेस बाकी आहेत. आम्ही समजू शकतो सामना क्लोज आला तर टाइम आपला जाणार आहे, पण सुरुवातीलाच तुम्ही स्टार्टअप करायला जर 10 मिनिटं घेतली तर मॅच कधी कव्हर करणार आपण. आयोजकांकडून कडक सूचना आहेत. आता विदिन टाइम 20 मिनिट्स 4 ओव्हर इथून पूर्ण झालं पाहिजे. गोलंदाज तयार सुमित गोमारे. पहिला बॉल, पहिलाच बॉल सुमित गोमारेचा खाली राहिला आहे. सुरुवात झाली आहे गावदेवी कोलारेकडून आणि बॉलिंग अटॅकने पहिला डॉट बॉल काढला. राज भोईर, कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये 2 बाईक जिंकणारा हा प्लेयर, कालभैरव मालेगावचा सक्सेसफुल ओपनर आणि सध्याच्या घडीला 2 स्पर्धांमध्ये मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड जिंकणारा हा खेळाडू ऑन स्ट्राईक आहे. शॉट राज भोईरचा हवेत आहे. कॅच होईल का इथून? उलट्या बाजूने धावत होता, कॅच झाली नाही. चेंडू चौकाराच्या दिशेने अडवला, ढकलला चेंडू. दुसरा खेळाडू कव्हर करेल तोपर्यंत 2 धावा आणि ही धाव डेंजरस ठरू शकते. बघायचं आता घडलंय काय. व्हॉट हॅपन इन दिस मोमेंट. आता बघायचं नक्की काय घडलंय. पंचांनी रेफर केलं. तिसऱ्या पंचांची भूमिका या ठिकाणी, तिसरे पंच आमचे तयार आहेत आणि एक्झॅक्ट काय घडलं. 2 रन कंप्लीट करून राज भोईर तिसरीसाठी इंटरेस्टेड होते. त्यानंतर मागे जावं लागलं आणि बरोबर विकेट किपरने स्टंप वरती चेंडू फेकला आणि या दरम्यान बॅट लाईन पासून दूर आहे का की पोहोचलेत, कारण ही धाव डेंजरस ठरू शकते. ती कालभैरव मालेगावसाठी. चला अतिशय क्लोज डिसिजन आहे. फिल्डर फिल्डिंग पोझिशन मध्ये राहत आहेत आणि डिसिजन पेंडिंग आहे. विकेट किपरने जेव्हा थ्रो केला बॅट लाईन वरती टच करण्यासाठी राज भोईर मागे धावले आणि त्यानंतर आता हा डिसिजन तिसऱ्या पंचांसाठी. तर बॅटर सेफ आहे. 2 धावा इथून मिळतील. बॅट ग्राउंड केली होती. विकेट किपरने खरं तर थ्रो करताना थोडा वेळ घेतला आणि चेंडू स्टंप वरती येईल इतक्यात बॅट ग्राउंड झाली होती आणि 2 धावांनी सुरुवात. राज भोईरला मिळालेलं जीवनदान सुमित गोमारेच्या अगेन्स्ट पॉवर प्ले मध्ये तो बॅटिंग करतोय. शॉट भारी आहे राज भोईरच्या बॅट मधून. चेंडू सीमा पार. पॉवर प्ले मध्ये कालभैरव माळेगाव संघाचा धमाका सुरू केलाय. राज भोईरच्या बॅट मधून हा मोठा षटकार. खतरनाक बॅटिंग. रिप्ले मध्ये बघू शकाल सुमित गोमारेचा चेंडू बरोबर रडार मध्ये आणि ऑन साइडला हा पहिला सिक्सर आला राज भोईरचा. बाहुबली राज भोईर इथून मात्र आपल्या टीमला लीड करत असताना पॉवर प्ले मध्ये तो पॉवर पॅक बॅटिंग इथून करतोय. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची ही स्पर्धा आणि या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय रमेशजी काळन यांचं आगमन या ठिकाणी होतं. त्याचबरोबर सूरज दादा यांचं देखील आगमन. सूरज दादा आणि रमेशजी काळन साहेब आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हा. आपल्या दोघांचंही सहर्ष स्वागत.
3 बॉल आणि 8 धावा. खतरनाक बॅटिंग राज भोईरची. सुमित गोमारे आता काहीतरी प्लॅन बदलावा लागेल. प्लॅन ए अनसक्सेसफुल ठरलाय, प्लॅन बी कडे त्याला जावं लागेल. समोर राज भोईर. 3 बॉल 8. चौथा बॉल. बॅटची कडा फर्स्ट स्लिप कडे चेंडू. रन घ्यायची. वेगवान धावला राज भोईर. इथे रन कंप्लीट केली. अशा संधी गावदेवी कोलारेला पकडाव्या लागतील, कारण संधी निर्माण होतात आणि निर्माण केलेल्या संधीवरती जर का आपण मेहनतीवरती पाणी फेरलं तर रन्स होऊ शकतात. 2 वेळा राज भोईर रनआउट होता होता वाचलेत आणि याला कारणीभूत ती मात्र फिल्डिंग. क्विक रिॲक्शन, वेगवान थ्रो, फिल्डिंग मध्ये अचूकता ही कालभैरव मालेगाव संघाच्या राज भोईर आणि किशोर भोईरला रनआउट नक्की करू शकते. पण लेझी क्रिकेटने सध्या 2 वेळा संधी गमावल्या. 4 बॉल मध्ये रन्स आहेत त्या 9. गोलंदाज तयार. सुमित गोमारे समोर किशोर भोईर. नवीन पार्टनर सलामीच्या भूमिकेत ऑन स्ट्राईक आहे आणि सुमित गोमारेचा 5वा बॉल. 5वा चेंडू भरदा वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं समाप्तीकडे घेऊन आलाय सुमित गोमारे. खतरनाक स्पेल त्याने टाकलाय. एक सिक्सर त्याने दिलाय, पण 9 धावा आहेत. अजूनही डबल डिजिट मध्ये धावसंख्या गेलेली नाहीये. म्हणजे पहिल्या ओव्हर मध्ये सुमित गोमारे त्या मानाने ऍव्हरेज रन इथे खर्च करतो. शेवटचा बॉल आहे. समोर किशोर भोईर. लास्ट बॉल समोर होता. गोलंदाजचा अगदी मिड ऑनचा खेळाडू तिथे तैनात. ओव्हर कंप्लीट झाली. रन्स दिल्यात फक्त 9. विकेट एकही आलेले नाहीये. 9 धावा आहेत, म्हणजे डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊ दिलेले नाहीये ती सुमित गोमारेने. चला जास्त वेळ घेऊ नका. 5 मिनिटांमध्ये बरोबर पहिलं षटक इथून कंप्लीट झालं. राज भोईरचा एक षटकार आपण पाहिला. दुहेरी धावा, सिंगल, 9 धावा. आणि किशोर भोईर 2 डॉट बॉल खेळून पहिल्या षटकाला सुमित गोमारेने योग्य रीतीने टीमला ज्या पद्धतीने अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे त्याने बॉलिंग केली. भरपूर सपोर्टर आलेले आहेत गावदेवी कोलारे आणि त्याचबरोबर काळभैरव मालेगाव टीमच्या. आणि सामना रंगणार. जबरदस्त लढाई होईल या 2 टीम मध्ये, कारण एकीकडे राज भोईर आहे तर दुसरीकडे सुमित गोमारे आणि टीम आहे. आणि एंड आता चेंज झालाय. बॉलर चेंज झालाय आणि बॅटर देखील स्ट्राईक वरती चेंज झालाय. राज भोईर संयमाने खेळतो, म्हणजे त्याच्या खेळीमध्ये त्याचं प्लॅनिंग नेहमी असतं की एखादी ओव्हर जरी कमी धावांची आली तरी शेवटपर्यंत टिकून राहून बॅटिंग करणं हे संघासाठी महत्त्वाचं असतं. कारण 5 ओव्हरच्या मॅचेस असतात, तिथे लॉंग इनिंग आणि बॅलन्स इनिंग करून खेळणं हे फलंदाजांसाठी एक चॅलेंज असतं. आणि त्या चॅलेंज स्वीकारून राज भोईर आणि किशोर भोईरने पहिल्या ओव्हरमध्ये रन्स केल्यात 9. दुसरा क्रमांकाचा गोलंदाज आपल्या स्टॅन्सवरती रेडी होतोय. करण भुंडेरे. करण भुंडेरे सध्या ज्या पद्धतीने इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड बॉलिंग सुरू करताना 3 वेळा चेंडू टाकून बघतो, कारण तो त्याचा लकी 4 मानतो. आणि तसा आता करण भुंडेरे 3 बॉल टाकल्यानंतर सराव त्याचा कंप्लीट झाला आणि सराव कंप्लीट केल्यानंतर आता ओव्हरला सुरुवात करतो. पहिला बॉल राज भोईर स्ट्राईक वरती आहे. पहिला बॉल करण भुंडेरेचा वेगवान बॉल आणि विकेट सेफ आहे. चांगला बॉल. धावगती थांबवायचे, डॉट बॉल वाढवायचे आणि त्यासाठी करण भुंडेरे आणखीन एक वेगवान भन्नाट वेग या गोलंदाजाकडे. टप्पा चांगला आहे आणि गती 38 सर्कलच्या एंड वरून तो सुरू करतो. 9 धावा आहेत. राज भोईरला रोखायचंय, मालेगाव टीमला रोखायचंय. समोर करण धावगतीमध्ये थांबलाय. रन्स आहेत 9. कडाक्याची थंडी आहे पण प्रेक्षकांची गर्दी आता वाढतीये. खूप छान स्पर्धा आहे. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची स्पर्धा. 9 धावा 1 चेंडूच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 2 सध्या प्रगतीपथावर. करण भुंडेरे. शॉट राज भोईरचा समोरच्या दिशेने खोलून मारलाय आणि विकेट. फटका फसलाय. विकेट आली आहे साइड स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑनचा फिल्डर डिस्टन्स त्याने कव्हर केलं, कॅच पकडले आणि फलंदाज इथून आउट. नवीन बॅट्समन राजन भोईर चाललेत. धावा फलकावरती 9 आहेत आणि विनंती असेल फलंदाजांना की आपण लवकर आपल्या स्टॅन्स वरती पोहोचत चला. जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
फिल्डिंग करणारी टीम देखील विकेट गेल्यानंतर सेलिब्रेशन नक्की करते, पण त्यानंतर आपापल्या पोझिशनमध्ये जाणं, कारण हे सिस्टमॅटिक क्रिकेट असतं की विकेट गेल्यानंतर जल्लोष झाल्यानंतर लगेच आपण विदिन टाइम लगेच फिल्डिंगवरती पोझिशनमध्ये पोहोचणं, आणि हा खरा क्रिकेट आता या दोन टीमला दाखवावं लागेल विथ टाइम अँड विथ ॲक्युरेसी. सध्या दोन्ही टीममध्ये मॅच सुरू आहे. धावसंख्या 9, एक विकेट आली आहे. फटका फसला राज भोईरचा समोरच्या दिशेने खेचलेला तो फटका होता, पण लॉंग ऑनचा फिल्डर पोहोचला, त्याने कॅच कॅरी केली आणि पहिली विकेट गेल्यानंतर किशोर भोईरच्या साथीला आता राजन भोईर. राज परतला आणि राजन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. करण भुंडेरे पहिली विकेट, एकही रन न देता 0 धावसंख्येवरती त्याने पहिली विकेट आपल्या ओव्हरमध्ये कमावली आहे आणि टोटल स्कोर कार्ड पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या धावा 9. करण भुंडेरे समोर राजन भोईर. तिसऱ्या चेंडूसाठी दोघांमधील ही बॅटल. इथून मात्र स्कूप करायचा, मागे खेळलाय शॉर्ट स्क्वेअर मधून खेळाडू थोडा इथे सरसावला आणि सिंगल रन्स पोहोचले तर मात्र 10. स्वर्गीय नारायण दादा काळन स्मृती चषक 2025 ही स्पर्धा केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जगभरात जे खरं तर आपल्या परिसरातील जे व्यक्ती जगभरात पोहोचलेले आहेत त्या सर्वांना मात्र यूट्यूबच्या माध्यमातून सर्व ठिकाणी ही स्पर्धा अगदी घर बसल्या टीव्ही, स्मार्टफोन, लॅपटॉप या ठिकाणी नक्की बघता येईल. या ठिकाणी किशोरचा शॉट, स्वतः गोलंदाज एका हाताने कॅरी केला, डायरेक्ट हिट मिस झाली. बॅकअप आहे, रन फक्त 1 मिळेल. फिल्डिंगने आता प्रेशर बनवलं फलंदाजांवरती. आधी कॅच कॅरी केली, त्यानंतर आता रनआउट साठी डायरेक्ट हिटचा एफर्ट क्विक घेतला. भले हिट झाली नाही पण रिॲक्शन क्विक होती, कारण पहिल्या ओव्हरमध्ये 2 रनआउट त्यांनी गमावले होते. त्यानंतर फिल्डरने आता आक्रमकता स्वीकारली आणि इथून स्कोर कार्ड फक्त 11 धावसंख्येवरती. 4 बॉलमध्ये फक्त 2 दिल्यात करण भुंडेरेने. समोर येतो मात्र राजन. इथून मात्र चेंडू बघायचंय, विकेट किपरच्या हातात आहे पण वाईड बॉल, बाहेर होता चेंडू. समोर चेंडू, फलंदाज समोर आला होता, तीनही स्टंप सोडून जागा बनवत होता. अशा ठिकाणी मात्र रिदम तोडण्याचा प्रयत्न करण भुंडेरेने केला. वाईट बॉल फेकलाय. 12 धावा आहेत कालभैरव मालेगाव संघाच्या. चौथा बॉल इथून आपण पाहिला कंप्लीट होताना. करण भुंडेरे उडवलाय चेंडू राजन भोईरने आणि पकडली कॅच, शॉट फाईन लेगला. आणखीन एक विकेट, 2 विकेट कमावल्यात आणि फलंदाज बाद होतोय राजन भोईर. भोईर अनुपस्थित आहेत का, पण अमोल भोईर मागे राहिलेत. कालभैरव मालेगाव टीमचा गेम प्लॅन, पहिल्या बॅटिंग मध्ये अमोलला पहिल्या 4ही क्रमांकावरती पाठवण्यात आलेलं नाहीये. मला जणू काहीतरी वेगळा प्लॅनिंग कालभैरव मालेगाव टीमने गावदेवी कोलारेच्या अगेन्स्ट केला असेल. 5 बॉल 12. शेवटचा बॉल, स्वप्नीलचा शॉट, मिड विकेट कडे कॅच पकडली आहे. 1 मोर विकेट. 3 विकेट एका ओव्हर मध्ये कमावल्यात करण भुंडेरेने आणि कालभैरव मालेगाव संघाचा फलंदाजीचा बालेकिल्ला कोसळलाय. 3 विकेट, धावा 12, 2 षटक इथून कंप्लीट. मध्ये 7 ते 8 ओव्हर सहज फेकतात ते. म्हणजे मी 3 तास फायनलची मॅच बघण्यासाठी गेलो होतो. 50 ओव्हर कधी टाकला हे मलाच कळलं नाही. इतका वेग आणि ताबडतोब फिल्डिंग सेट करतात आणि लगेच बॉलिंग अटॅकला सुरुवात करतात. सुमित गोमारे आपल्या बॉलिंग स्टान्सवरती उभा आहे.
फिल्डिंग त्याने सेट केली आहे. धावा 12 आहेत आणि किशोर भोईरच्या साथीला आता अमोल भोईर 2 बाईक जिंकणारा हा खेळाडू. कर्जत प्रीमियर लीग मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीज प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला खेळाडू अमोल भोईर. आणि कर्जत तालुक्यामध्ये कालभैरव मालेगाव असा एकमेव संघ आहे की त्याच्या 2 खेळाडूंनी 2-2 अशा टोटल 4 बाईक जिंकलेले आहेत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल किशोर भोईरचा शॉट 30 सेकंडच्या बाहेर आला. लॉंग ऑन वरून खेळाडू सरसावला. एक सिंगल, थोडासा फंबल आणि किशोर भोईर इंटरेस्टेड होता दुसऱ्या रनसाठी. एकच धाव, 13 धावा. अमोल भोईर थांबलेली धावसंख्या, गेलेल्या विकेट आणि या धावसंख्येची भरपाई आता अमोल भोईर करणार का? कारण मागे ठेवलं होतं राज भोईरने. सुरुवातीला किशोरला यावेळेस सलामी दिली, त्यानंतर राजन आला, स्वप्नील आला, पण तीनही फलंदाजांना एकट्या करण भुंडेरेने आउट केलं. 12th मॅनच्या भूमिकेत दोन्ही टीमच्या खेळाडू अतिशय उत्सुकतेने बघतायत की कसा खेळ आता या दोन्ही संघांचा होईल. गोलंदाज या सुमित गोमारे राऊंड द विकेटने शॉट भारी खेळला अमोल भोईरने. ऑन साइडला मिड विकेटवरून खेळाडू पुढे आला. फक्त सिंगलचा सध्या गेम सुरू आहे कालभैरव मालेगावचा. स्कोर जेवढा चांगला होईल ना तेवढा त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. एक एक रन महत्वाचे. प्रत्येक बॉल हा षटकार नसतो हे दाखवत असताना सिंगल डबलने का होईना रन इथून पुढे घेऊन जातात. आणि टोटल आहे कालभैरव मालेगाव संघाची 14 धावा. 2 बॉल समाप्त झाले. सुमित गोमारेचा हा सेकंड स्पेल आहे. गोलंदाज तयार. फुल टॉस, किशोर भोईरचा शॉट, खेळाडू लॉंग ऑन वरून पोहोचला होता. लॉंग ऑफचा करण थोडा मागे राहिला आणि या दरम्यान 2 धावा. लॉंग ऑनचा खेळाडू त्या चेंडू पर्यंत पोहोचला, पण लॉंग ऑफचा करण मात्र तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. फिल्डिंगने खरं तर गावदेवी कोलारे टीमला त्रस्त केलंय. पहिल्या गमावलेला 2 रनआउट, त्यानंतर आताची कॅच, फिल्डिंग मधून समोरच्या टीमला रन्सही जातात आणि विकेटही वाचतात. किशोर भोईरच्या बॅट मधून लॉंग ऑफ कडे करण भुंडेरेच्या हातात कॅच, फलंदाज आउट. 4थी विकेट कालभैरव मालेगाव संघाची 16 धावा संख्येवरती. फलंदाज बाद. सांची टीमच्या कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा आणि आल्यानंतर आपण सर्वप्रथम आयोजकांशी संपर्क साधा, त्यानंतर आपण टॉस करू. 16 धावा, 4 विकेट. कालभैरव मालेगाव संघाचे 4 फलंदाज आउट झालेत, पण आता अपेक्षेचा किरण आहे तो मात्र अमोल भोईर. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये आकाश भोईर. बॅट ब्रश झाले. विकेट किपरच्या आता चेंडू आहे. इन ऍक्शन आहे विकेट किपर. कुठलीही रन मिळणार नाही. सुमित गोमारेचा सेकंड स्पेल. 1 ओव्हर 5 चेंडू सुमितने टाकले, धावा दिल्यात फक्त 13. 1 विकेट आणि करण भुंडेरेने 3 धावा 3 विकेट सेकंड ओव्हर मध्ये. गावदेवी कोलारेचा गोलंदाजीचा प्रभाव, गोलंदाजीचा इम्पॅक्ट मैदानाच्या आत. सुमितचा हा हलवार चेंडू गती परिवर्तन केलं होतं. व्हाईट बॉलची फेक झाली. अंपायर अरेजी कराळे आणि त्याचबरोबर या व्हाईट बॉलने 17 धावा आहेत. 17 बॉल आणि 17 धावा आहेत कालभैरव मालेगाव संघाच्या. आकाश भोईर ऑन स्ट्राइक आहे. सुमित गोमारे दोन्ही यंग टॅलेंटेड. शेवटचा बॉल, हवेत चेंडू, लॉंग ऑफ कडे करण आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. बॅटर आकाश भोईरचा चौकार. 3 ओव्हर कंप्लीट. रन झालेत कालभैरव मालेगावच्या 21.
थँक्यू. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 21 धावा फलकावरती. चला आपण 1 मिनिट उशिराने चाललोय याची नोंद घ्या. टीम गावदेवी कोलार आणि त्याचबरोबर कालभैरव मालेगाव बरोबर 20 मिनिटात इनिंग झाली पाहिजे. 1-2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक. खरं तर आपण ज्या पद्धतीने खेळतोय ना, सध्या थंडीचं वातावरण आहे आणि थोडासा मी म्हणेल की ड्रिंक्स ब्रेकची आवश्यकता देखील नसेल, कारण इतका स्टॅमिना आपल्या प्लेअरमध्ये आहे. प्रॅक्टिस करताना आपण किमान 2 ते 2.5 तास खेळतो, पण त्यावेळी आपल्याला पाण्याची अर्धा लिटरची बॉटल सुद्धा लागत नाही. त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका, कारण पब्लिकला काय पाहिजे, तर पब्लिकला वेगवान क्रिकेट पाहिजे. आधी 60 ओव्हरच्या मॅचेस असायच्या, त्यानंतर 50 ओव्हरच्या झाल्या. 50 ओव्हरला देखील पब्लिक कंटाळी, कसोटी क्रिकेटला कंटाळी. मग 20-20चा फॉर्मॅट आला आणि मग पुन्हा एकदा क्रिकेटची क्रेज ही मात्र पब्लिकमध्ये पसरली. त्याच पद्धतीने तुम्ही जर वेगवान खेळलात ना, ओव्हर मागे ओव्हर, एकानंतर एक सामना, तर मात्र प्रेक्षकांना क्रिकेट हे मात्र जागेवर बसायला भाग पाडतं आणि एका जागेवरती बसून मात्र स्पर्धा प्रेक्षक बघत असतात. जर मॅच मागोमाग मॅच झाल्या ना, ओव्हर मागे ओव्हर झाली, तर प्रेक्षक जेवण सुद्धा विसरतील. असं क्रिकेट तुम्हाला प्रेक्षकांना दाखवायचं. 3 ओव्हर 21 धावा. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग अटॅक टीम गावदेवी कोल्हारेकडून कुमार मिनमिने. बॉलिंग अटॅक समोर अमोल भोईर. 2 ओव्हर आता कालभैरव मालेगावकडे आणि अमोल भोईरला आता आपल्या तुफानी आल्याने समोरच्या टीमला, समोरच्या गोलंदाजांना त्या झळा द्याव्या लागतील. गोलंदाज तयार. कुमार मिनमिने. पहिला बॉल फुल टॉस. पंचांनी नो बॉल दिलाय. अमोल भोईरचा शॉट एक टप्पा घेत चाललाय सीमा पार. लॉंग लेग मधून चौकार आलाय, सोबत नो बॉल आलाय. 5 धावसंख्येचा पंच कालभैरव मालेगाव संघाला. फ्री हिटचा नेक्स्ट बॉल. या स्पर्धेच्या ठिकाणी आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील नामवंत सुप्रसिद्ध गीतकार गायक बिंदास लदगे दादांचं आगमन या ठिकाणी मी विनंती करेल सन्माननीय बिंदाजी लदगे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं आणि बिंदास 11 वडवली संघाचं देखील सहर्ष स्वागत. उर्वी 11 सांची टीम कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा आणि नो बॉल. फ्री हिट. फुल टॉस. अमोल भोईरचा शॉट. फ्री हिटचा बॉल आहे आणि इथे कॅच पकडली आहे, पण फ्री हिटचा बॉल आहे. धावा मिळती 2. धावा संख्या वाढली आहे, जाऊन पोहोचतीये 28 या अंकावरती. कालभैरव मालेगाव संघाच्या कर्णधार राज भोईरने विपक्षी टीमच्या प्लेइंग 11चा अंदाज घेऊन विपक्षी टीमकडे किती बॉलर आहेत आणि त्या बॉलिंग अटॅक नुसार अमोल भोईरला मागे ठेवलं आणि आता अमोल भोईर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये बरसतोय. धावसंख्या 28. कुमार मिनमिने इन ऍक्शन. टप्पा चुकलाय, चेंडू बाहेर आहे आणि पंच या ठिकाणी वाईट बॉल इथून घोषित करतायत. 1 रन. धावसंख्या वाढली. स्कोर पोहोचलाय 29. 11 बॉल आता कालभैरव मालेगावकडे. म्हणजे जो स्कोर 40-45 होईल की नाही या अवस्थेत होता, तिथून स्कोर आता भरधाव वेगाने. धावसंख्येची वंदे भारत आता सुसाट निघाली. कालभैरव मालेगाव संघाची धावसंख्या 29. उर्वी 11 सांची संघाचे देखील कॅप्टन आपण आपल्या टीमचं देखील सहर्ष स्वागत. 29 धावा. अमोल भोईर ऑन स्ट्राईक. कुमार मिनमिने. समोर कोण फलंदाज आहे यापेक्षा मी चांगला चेंडू टाकू शकतो या हिमतीने त्याला बॉलिंग करावी लागेल. हिम्मत महत्वाचे मैदानाच्या आत. रनिंग स्टान्स मध्ये थांबलाय. डेअरिंग फार महत्वाचे क्रिकेटच्या मैदानावरती. म्हणूनच रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीमध्ये घडलेला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी आणि इतर खेळाडू एक आत्मविश्वासाने जायचे आणि तीच ताकद होती खेळाडूंची. कारण ज्यावेळी सचिन तेंडुलकर यांच्या बंधूंना विचारण्यात आला की आपण सचिनला याच अकॅडमीमध्ये का टाकलं, कारण तेव्हा त्यांच्या बंधूंचं उत्तर होतं की रमाकांत आचरेकर सरांच्या तालमीतले जे खेळाडू आहेत ते जेव्हा मैदानावरती जातात ना तेव्हा फुल ऑन कॉन्फिडन्सने जातात आणि जरी आऊट झाले तरी येताना देखील त्याच स्माईलने आणि त्याच कॉन्फिडन्सने परत येतात. आणि त्यांच्यातला हा ॲटिट्यूड आणि हा कॉन्फिडन्स मला आवडला, त्यामुळे अकॅडमीमध्ये टाकला. आणि तसेच कॉन्फिडन्स आता बॉलर कुमार मिनमिनेला ठेवावा लागेल. समोर अमोल रन करतोय. स्कोर 29 आहे, पण समोरच्या टीमचे 4 बॅटर आपल्या गोलंदाजाने आउट केलेत.
मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग आहे आणि या सिच्युएशनला आपल्याला हिम्मत ठेवून बॉलिंग करावी लागेल, कारण परिस्थिती पहिल्या इनिंग मध्ये गावदेवी कोलारे टीमच्या बाजूने होती, कारण 4 विकेट होत्या, एक नो बॉल आला, एक खराब चेंडू आला, म्हणजे ओव्हर इथून आपली खराब नाहीये. इथून येणारे पुढील बॉल आपल्या ताफ्यात खेचण्यासाठी योग्य टप्पा, लेंथ लाईन आणि फलंदाजाचा स्टान्स रीड करून इथून बॉलिंग करावी लागेल. स्वर्गीय नारायणदादा काळन स्मृती चषक पिंपलोलीची स्पर्धा आणि या स्पर्धेचं जे सुंदर गीत आपण गेल्या 3 रात्रीपासून ऐकत आहात, त्या गीताचे गीतकार आणि गायक वडवलीचे कर्जत तालुक्याचे सुप्रसिद्ध गीतकार गायक बिंदाजी लदगे साहेबांचं आगमन झालं. मी विनंती करतो बिंदाजी लदगे यांना की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज त्यांचा संघ बिंदास 11 वडवली देखील पुढील मॅच मध्ये खेळणार आहे. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय स्क्वेअर लेग मध्ये अमोल भोईरचा सिक्सर. पस्तीस धावा फलकावरती आहेत. गोलंदाज सय्यार अमोल भोईर एका मागोमाग एक शॉट खेळतोय. कुमारचा हा चेंडू वाईट बॉलची फेक, 36 धावा, ओव्हर नंबर 4. अतिरिक्त चेंडूंचा मारा करत असताना कुमार मिनमिने, वेल वेल घेऊ नका आपण, विथ टाइम चला आपण, दोन्ही टीमला रिक्वेस्ट आहे. कालभैरव मालेगाव 36 रन आहेत, 4 विकेट आउट झाले. अमोल भोईर एकमेव आशाचा किरण होता आणि त्याचीच बॅटिंग इथे सध्या सुरू आहे. कुमार मिनमिनेचा हा चेंडू पॉइंटच्या बाजूने, चेंडू चालला अलॉंग दी कार्पेट टुवर्ड्स द बाउंड्री, डीप मध्ये पायाने अडवण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान चेंडू अडवला, फेक केली, रन्स मिळतील 3 धावा ऍड होती. 39 ओव्हर नंबर 3. स्ट्राईक आता रोटेट झाली आहे, स्ट्राईक वरती आला आकाश भोईर. कुमार मिनमिनेने 3 चेंडू योग्य पद्धतीने टाकलेत. 39 आहेत, फिल्डिंग करावी लागेल पॉइंटच्या बाजूने. खरं तर हा चेंडू अडवायला हवा होता. 39 रन झालेले आहेत. कालभैरव मालेगाव 39 रन, आकाश भोईर. आम्ही बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमला दोघांनाही रिक्वेस्ट असं की प्रत्येक चेंडू नंतर आपले सल्ला मसलत करू नका प्लीज. गोलंदाज तयार. 39, 25 मिनिटं झालेले आहेत, 4थं षटक सुरू आहे. चांगला बॉल टाकण्याचा प्रयत्नात कुमार मिनमिनेचा आणखीन एक वाईट बॉल. कुमार मिनमिनेने लीगल चेंडू 3 टाकलेत पण एक्स्ट्रा चेंडू 4 टाकलेत. 6 बॉलची ओव्हर जिथे समाप्त व्हायला हवी होती तिथे 7 बॉल टाकून सुद्धा अजून 3 बॉलचा खेळ त्याचा बाकी आहे. अतिरिक्त एनर्जी तो खर्च करतोय. गोलंदाज कुमार मिनमिने समोर आकाश भोईर. पारितोषिक असणारी ही भव्य नाईट स्पर्धा अनिलजी काळन, सुभाषजी काळन साहेबांची. एक शेवटचा बॉल आहे कुमार मिनमिनेचा. 45. अमोलचा हा शॉट हवेत आहे, पॉइंटचा खेळाडू पकडले, कॅच, मेन विकेट, फलंदाज बाद, ओव्हर कंप्लीट. धावा 45, विकेट आउट झाल्यात 5.
प्रणित शेठ बार्शी यांच्या वतीने आणि शंकू डांगरे यांच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हेमंत गवळी 3 डॉट बॉल जरी काढले तरी या तिघांच्या वतीने 500 रुपयाचा कॅश प्राइज. शेवटची ओव्हर आहे आणि वेग आता पकडायचा गोलंदाजाला. समोर येतो आकाश भोईर. लास्ट ओव्हर 45. पहिलाच बॉल लोवर फुल टॉस टाकणार होता आणि तिथे बॅट वरती तेवढा आला नाही, पण लॉंग ऑफ कडे फेक आणि इथून 2 रन. 47 भागमभाग सुरू आहे. 2 धावा ऍड झाल्यात. 50च्या आसपास स्कोर आता दिसतोय कालभैरव मालेगावला, कारण पहिल्या 3 ओव्हरमध्ये फार अडचणीत होता, पण त्यानंतर अमोल भोईर आला, एक्स्ट्राच्या धावा दिल्या, कुमारच्या ओव्हरमध्ये रन्स आले. आता 47 आहेत. लास्ट ओव्हरमध्ये हेमंत गवली. स्लॉग ओव्हर बॅट वरती आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळाडू तयार आहे. बॉल अडवला, फेक करतोय स्ट्रायकर एंडला आणि इथून पुन्हा 2 धावा. आकाश भोईरने 2 धावा कंप्लीट केल्या. धावा पोहोचल्यात 49. चेंडू येईल त्याची वाट पाहण्यापेक्षा चेंडूवरती जाणं फिल्डरसाठी आता गरजेचं बनलं. 49 धावा आहेत. सांडशी टीम आणि बिंदास 11 वडवली टीम दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आणि सिद्धिविनायक नेरळपाडा टीमचे KPL मध्ये जे आयकॉन म्हणून दरवर्षी खेळतात ते अक्षय म्हात्रे यांचं आगमन. अक्षय आपलं सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस सांडशी संघाचे एक ऑलराऊंडर अजयजी शिर्के यांचं आगमन या ठिकाणी होतंय. अजय सर आपलं सहर्ष स्वागत. 2 बॉल 49 धावा. चांगला बॉल हेमंत गवलीचा. 49 धावा. 3 बॉल संपलेत आणि या 3 बॉल नंतर हेमंत गवलीचा देखील कॉन्फिडन्स वाढला असेल. एकोणपन्नास धावा हेमंत गवली आणि समोर आकाश भोईर. एफर्ट्स भरपूर आहेत शॉट साठी, पण तिथून मात्र 3 बॉल 49. शॉट मारलाय लॉंगॉन कडे. सुमित गोमारेकडे चेंडू आहे. थांबलाय, बघितलाय, फेक केली स्ट्रायकर एंडला. टप्पा येईल तोपर्यंत 2 धावा. 51 धावा. 50 पार. कालभैरव मालेगाव संघ 4 बॉल 51. 2च बॉल शिल्लक आहेत. आकाश भोईर तनय, ज्या तनय भोईरने एकही चेंडू खेळला नाही तो मात्र सल्ला मसलत करण्यासाठी आकाश भोईर पर्यंत पोहोचला. 4 बॉल 51 धावा. गोलंदाज तयार. फुल टॉस होता. पॉइंटच्या खेळाडूला धावायला भाग पाडलं. पुन्हा दुसऱ्या धावेसाठी निघाला आकाश आणि पोहोचलाय देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 53 धावा. बाउंड्री आल्या नाहीत, पण 4 बॉल वरती दुहेरी धावा आल्या. धावा संख्या ती 53. 1 बॉल बाकी आहे हेमंत गवळीचा. आणि मी आमच्या ऑफिशियलला विनंती करेल की आपण खेळाडूंना सातत्याने वॉर्निंग देत राहा. प्रत्येक बॉलवरती बॅट्समन आपण सल्ला मसलत करू नका. ही प्रत्येक टीमला यापुढील मॅचेस साठी आमची रिक्वेस्ट असेल. धावा संख्या 53. शेवटचा बॉल 17 इथून बघायचा. आता लास्ट बॉल वरती रन घेण्याचा प्रयत्न झाला. 1 केली आणि डायरेक्ट हिट. फलंदाज आउट. 54 झाल्यात. 55चा टार्गेट. आणि मी दोन्ही टीमला इथून इन्व्हाइट करेल, टीम सांडशे आणि टीम बिंदास 11 वडवली, की आपण टॉस साठी यावं. रमेशजी कालन यांना मी विनंती करेल. रमेशजी कालन साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस इथे करावा. अजयजी शिर्के टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत आणि बिंदास 11 वडवली टीमचा कॅप्टन आपण देखील टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यावं. आजच्या रात्री ती तिसरी लढत असेल. उर्वी 11 सांडशी टीमचे कॅप्टन आलेत अजय शिर्के. बिंदास 11 वडवलीचे कॅप्टन आपण टॉस साठी या. आणि रमेशजी कालन यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. पण सर्वप्रथम आपण कॅप्टनला इन्व्हाइट करतोय की लवकरात लवकर आपण टॉस साठी यावं. 54 धावा झालेले आहेत टीम कालभैरव मालेगावच्या आणि 55चं टार्गेट आहे ते गावदेवी कोल्हारेला.
चला दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित झालेले. मी रमेशजी काळे यांना विनंती करेल साहेब आपण मध्यभागी यावं आणि कोण कॉल करत आहे कॅप्टनला आपण विचारावं आणि त्यानंतर कॉइन आपण दोघांनाही दाखवून टॉस इथे करतोय. टेल इज द कॉल. टेल टॉस जिंकलाय उर्वी 11 सांची टीमने. रमेशजी काळे साहेब आपण असं नसतं वा. अजय सर काय सांगाल. फिल्डिंग आपण स्वीकारलेलं पण काय सांगाल ही स्पर्धा पिंपलोलीकरांच्या स्पर्धा आपण पहिल्यांदा आलात आयोजनाबद्दल 2 शब्द फक्त. सर्वप्रथम आम्हाला इथे आमंत्रण दिलं. मला सूरज गोविंदेचा फोन आला होता का एक एंट्री खाली आहे, आमची वाईल्ड कार्ड एंट्री आहे आणि आयोजन खूप छान आहे आणि आम्ही प्रथम नाईट खेळतो आणि खरंच अगदी मनासारखं आयोजन आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच. महाराष्ट्र पोलीस अजयजी शिर्के यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. आणि टॉस जिंकलाय उर्वी 11 सांची टीमने. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी बिंदास 11 वडवली असेल आणि आपण आता एक स्वागत या ठिकाणी घेणार आहोत. ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे कार्यक्षम कर्मचारी पिंपलोली गावचे आदरणीय रमेशजी काळन साहेब आणि त्याचबरोबर आयोजकांचे बंधुराज रमेशजी काळन साहेबांचा सन्मान इथे होईल. चला बॅटिंग करणारी टीम बॅटर लवकर चला. आपण 55चं टार्गेट आणि मी विनंती करेल स्पर्धेचे आयोजक अनिल शेठ काळन यांना की आपले बंधुराज रमेशजी काळन यांचा सन्मान या ठिकाणी करावा. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकाल ही भव्य नाईट स्पर्धा स्वर्गीय नारायणदादा काळन यांच्या नावाने आणि आज त्यांच्या नावाने उभारलेल्या या स्पर्धेमध्ये रमेशजी काळन यांच्याही चेहऱ्यावरती खरं तर आनंद आहे की इतकी भव्य नाईट स्पर्धा अनिल शेठ काळन आणि सुभाष शेठ काळन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. मनपूर्वक सहर्ष स्वागत रमेशजी काळन. जाऊया कॉम्बॉक्समध्ये 55चं टार्गेट ऐकणारात आवाज आपण संदीपजी गायकवाड यांचा. थँक्यू अजय सर. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं स्वर्गीय नारायणदादा कालन स्फूर्ती चषक पिंपलोली 2025 या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत. डीजे साहिल 20 मिनिटांमध्ये 4 षटकं समाप्त करा मित्रांनो. कारण जे नियम दिलेत त्या नियमाचं पालन आपण करायचंय. हॅलो. नियमामध्ये आपण चाललात तर खूप बरं होतं. कालही आपण पाहिलं उशिराने होतो, आजही उशिराने होत. उद्या जे संघ येणार आहेत त्यांना विनंती असेल आपण 6:30 वाजता सायंकाळी रिपोर्टिंग करा जेणेकरून मॅचेस आपल्याला पूर्ण करता येतात. चला मॅचकडे जाऊया. राजेश सर तुमच्या पाठीमागे एक बाईकची लाईट चालू आहे, तिला फक्त सांगा लाईट्स बंद करा. ओके थँक्यू दादा. लाईट्स बंद करा. धन्यवाद. तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं अजय सर डायरे यांचा आवाज ऐकला आणि त्यांच्या आवाजात आपण स्कोर कार्ड ऐकला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 54. 55 धावांचं लक्ष, प्रतिषेधक 11 धावांची गरज. या 50+ धावा आव्हान मानलं जातं त्या मैदानावरती आहे. ओके तर या बिंदादादा लदगे आपण व्यासपीठावरती या. दिनकरजी तलपे आणि त्याच्यानंतर आमचे पप्पू दादा पप्पू पॅकर या ठिकाणी उपस्थित आहेत. दूरवरचा चेंडू होता लाईन सोडून चेंडू निघाला होता. पंचांकडून गोलंदाजाला ही वॉर्निंग देते कारण जर समोर आलात 2 फेवर असतात जेव्हा पंच डिसिजन देऊ शकतात. तो म्हणजे एक LBWचा बॅट्समॅनला फेवर जातो आणि त्यानंतर व्हाईटचाही बॅट्समॅनला जातो. त्यामुळे हा खूप महत्त्वाचं असतं. आपण मिडल लाईन आला तर स्लोआ डिलेवरी किशोर भोई त्या ठिकाणी आहेत. थोडंसं फंबल पाहायला गेलं. एकदा पूर्ण
ज्या एंडला थ्रो करायचा होता त्या एंडला थ्रो केला नाहीये. खराब क्षेत्ररक्षण सुमित गोमारे आणि मनोज गोमारे सलामीची जोडी. मनोज गोमारेला मैदानाचा भरपूर अनुभव आहे आणि सुमित सध्या तुफान फॉर्ममध्ये कर्ज टेनिस क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून एक चांगलं काम त्याच्या माध्यमातून. पहिली डॉट चेंडू त्यानंतर दुहेरीची धाव या ठिकाणी पाहिला गेला. 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे. प्रतिषेधक 11 धावा बनवायचे आहेत. पुढचा चेंडू इथे पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव सर्कलमध्ये एक धाव घेणं म्हणजे षटकारा समान असते आणि इथे एक सिंगल या ठिकाणी घेण्यात आली. सिंगलने स्कोर कार्ड अग्रेसर होतो. 3 चेंडू 3 धावा. PP1 पॉवर प्लेचे पहिलं षटक प्रगती पथावरती. 3 चेंडू आत्तावर समाप्त झाले. तर राईट हँड ओव्हर द विकेट आता मारा करेल स्वप्नील भोईर. आपण पाहतो मनोज गोमरेसाठी गोलंदाज सज्ज. पंचाच्या डाव्या साईडने इथे चांगला फटका. कुमार भोईर चेंडू परत पोहोचलाय चांगला. इथे चुकी 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 धावबादचा विकेट. क्रिकेटमध्ये आपण पाहतोय लक्ष देणं गरजेचं आहे. कॉलिंगची गरज आहे. इथे कॉलिंग नव्हती ना. फलंदाज बाद. झटका क्रमांक 1. लागेल सुरेश दादा. भाऊ दादा या ठिकाणी आलेत. भाऊ या आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं मनापासून अधिक स्वागत. स्वप्नीलचा पुढचा चेंडू चांगला फटका या ठिकाणी पाहतोय. फलंदाजच्या बॅटमधून चेंडू निघाला. जाऊन पोहोचला सीमारेषे पार. षटकार. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. बघा रमेशजी कालन साहेब या ठिकाणी उपस्थित. त्यांच्याकडून प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. ऐवा जेलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक असेल. फक्त प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. ऐवा जेलसाठी रमेशजी कालन साहेब यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं आहे आणि पहिल्या षटकात धावसंख्या जाऊन पोचली ती 12. ज्या पद्धतीने धावा बनवायच्या रिक्वायर रन रेट ज्या पद्धतीने आहे सरासरी 12ची पाहिली आपण. 11चा रिक्वायर रेट होता. आता 10.75 या पद्धतीने धावा बनवावे लागतील प्रति षटक. 55 धावांचं लक्ष होतं. 43 धावा अजूनही बनवायच्या आहेत. 4 षटकाचा खेळ. चला PP2 पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. चला फास्ट घ्या थोडं. वेल दास्तानी पंच आपणही आपल्याला पूर्णपणे अनुमती दिले. जर मैदानात फलंदाज किंवा गोलंदाज क्षेत्ररक्षक कोणी टाइमपास करत असेल जास्त वेळ खात असेल आपण तिथून वॉर्निंग द्या. आमचं इथून कॉल तुमच्यासाठी असेल. तुमचं जर ऐकलं नाही तुमची पहिली वॉर्निंग त्यानंतर आयोजकांची पॅनल्टी. अमोल भोईर पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. इथे ओरपी चेंडू. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचणार का. 1 बाउंस चेंडू. सेकंड बाउंस चेंडू उचलला जातो आहे. या दरम्यान लेझी क्रिकेट. चेंडूची वाट पाहत बसला क्षेत्ररक्षक. दरम्यान दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. सुमित आणि करण मुंडरे आपण पाहतो ही जोडी मैदानावरती आहे.
सुमित अफलातून कामगिरी केली आत्तापर्यंत. सुमितने चांगली फटकेबाजी केली. 5 चेंडू 11 धावेवरती जो खेळतो आहे. करण 1 चेंडू 2 धावेवरती खेळतो. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. सुंदर क्रिकेट, चांगलं मैदान आपण या ठिकाणी पाहतोय. सध्या तरी शर्तीच्या मैदानावरती आपण पाहतोय. चांगला पट्टा बनवला जातो. प्रेक्षकासाठी गॅलरीज बनवल्या जातात. त्याच पद्धतीने पाहिलं गेलं क्रिकेटच्या मैदान पण आता पाहिलं गेलं तर प्रेक्षकासाठी गॅलरीज या ठिकाणी बनवण्यात आल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो. थोडंसं आपण पाहिलं फंबलिंग पाहिलं शतरक्षणामध्ये धावा आपण पाहतो त्यावेळेस ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये आकाश धावला होता. 2 धावा आपण पाहिल्या होत्या, त्या केल्या होत्या. त्या पद्धतीने पाहिलं गेलं करण आणि त्याच्यासोबत सुमित या ठिकाणी चांगली बॅटिंग करत असताना कित्येक वेळा आपण पाहिलं गेलं वाईट चेंडू स्लो आर होता. वाईट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. दूरवर होता. पंच आदित्य पाटील सर सांगतात वाईट चेंडू, खराब चेंडू. बघा असलपणाचे सरपंच माननीय विश्वासजी शेंडे साहेब आणि त्याचबरोबर गुरुनाथजी गोमारे साहेब यांच्याकडून लगातार 3 षटकाराला 3,000चा पारितोषिक लागलाय. जसा पारितोषिक लागलं आणि या दरम्यान आपण पाहतोय करणच्या बॅटमधून येतोय A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. करण चांगला कामगिरी करतोय. इथे डॉट चेंडू खेळला. एका षटकारानंतर कमबॅक अमोल भोईर करत असताना निर्धाव चेंडू आपण पाहतोय. 5 चेंडू झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 23 या आकड्यावरती. इकडेच्या मोबदल्यात मनोज गोमारे दुधावेची धावचीत झाला. इथे टॉस केलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल का? जवळ पोहोचला होता. जणू काय चटका लागेल या पद्धतीने हात काढून घेतला. 2 धावा या दरम्यान पूर्ण केले. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. 12.50च्या सरासरीने जिथे 11च्या सरासरीने चालायचं होतं इथे 12.50च्या सरासरीने धावसंख्या बनवली ती 25. अजूनही 18 चेंडू प्रति षटक 10च्या सरासरीने 30 धावांची गरज होऊन दे डीजे. मोठे बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. दादाला विनंती करतोय आपणही व्यासपीठावरती या स्पर्धेचं शीर्षक गीत ज्यांनी गायलंय ते बिंदास जिल्ह्यात घे आणि त्यांच्याच नावाने त्यांनीच पुरस्कृत केलेला बिंदास 11 वडवली संघ या ठिकाणी खेळताना दिसली. सिनियर प्लेअर कर्जत टेनिस क्रिकेटमधील अफलातून स्लिपमधला खेळाडू भाऊ लदगे या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचंही मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ज्ञानेश्वर सर
जे कर्जत असोसिएशनचे सक्रिय सदस्य आहेत, त्यांनाही विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. महेशजी शिनारे, अनिलजी कालनसाहेब यांचे मेहुणे या ठिकाणी आपण पाहतो उपस्थित आहेत. महेशजी शिनारे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून हार्दिक स्वागत आपण या ठिकाणी करूया. अठरा चेंडू आणि 30 धावांची गरज. डावखुरात आता सुमित स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला करण. चांगली कामगिरी आतापर्यंत करणच्या माध्यमातून. फुलटॉस चेंडू, फुल्लेंचा चेंडू सिंगल या ठिकाणी रोटेट होते सिंगलने. स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पाहुण्यांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती बसण्याची उत्तम व्यवस्था या ठिकाणी पाहतोय. तांडेल डेकोरेटर्स यांच्याकडून सुंदर असा स्टेज बनवलाय. लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय KTC लाईव्ह इव्हेंट आणि KTC लाईव्हच्या माध्यमातून एक सुंदर कव्हरेज या स्पर्धेचा आपण पाहतोय. दुसरा चेंडू स्वप्नील वैयक्तिक दुसरा सांगी तिसरा षटक घेऊन आलाय. इथे दूरवर चेंडू रेक्स्टमच्या बाहेर चेंडू. पंचांकडून वाईट घोषणा झाली. एक दंडात्मक कारवाई, वाईट चेंडू, एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. धावसंख्या स्कोर कार्ड 27 या आकड्यावरती. 55 धावांचं लक्ष गाठायचंय. अजूनही 28 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 28 धावा. चांगला फटका. थोडंसं फंबल आपण पाहतोय. अति घाई केली जाते क्षेत्ररक्षकाकडून आपण पाहतोय. आणि इथे सुमित आणि करण अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुरेख कशी फलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. करणचा चेंडू जरूर बराच काल हवेमध्ये होता, तिथं संधी होती पण ती संधी जवळली. अमर पोहोचू शकला नव्हता त्या चेंडूपर्यंत. तिसरा चेंडू सुमित स्ट्राईकला, स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे शॉर्टपिच चेंडू आहे. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जाऊन पोहोचला डीप मिड विकेट मध्ये सीमारेषा पार. सुमित गोमारेच्या बॅटमधून आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठक दिले. उर्फी चेंडू गॅपमध्ये ढकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पूर्ण. दुसरा गटाचा प्रयत्न येतात घातक होऊ शकत आहे. फलंदाज पॉपिंग सुरक्षित या ठिकाणी आपण पाहतोय. स्वतः राजेश भोईर यांना माहिती आहे फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये आलेला आहे. स्कोर कार्ड 35. अजूनही 20 धावांची गरज. 14 चेंडू आणि 20 धावा. मॅच अजून आपण पाहतोय समतोल आहे. दोन्ही संघाकडे ती मॅच आपण पाहतो शाबूत आहे. इथून एखादं चांगलं षटक मालेगाव संघाला कमबॅक करून देईल. नाही तर आपण पाहतोय चांगल्या पटकीने चांगल्या पद्धतीने पाहिलं गेलं फलंदाजी चालू आहे ती गावदेवी कोलट संघाची. 20 धावा पाहिजेत. 14 चेंडूचा खेळ शिल्लक. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. इनसाइड एज. एक सिंगल आणि सिंगलने आपण पाहतो स्कोर कार्ड पुन्हा एकदा अग्रेसर झालाय. 36 या आकड्यावरती. 55 धावांचं लक्ष गाठायचंय. 19 धावा बनवायच्या आहेत. आता चेंडू शिल्लक राहिले 13. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आतापर्यंत 6 चेंडू फेकले. एक वाईट चेंडू होता.
11 धावा खर्च केला स्वप्नीलने. 36 धावा स्कोर कार्ड होती. शेवटचा अंतिम चेंडू राईट हँड राऊंड द विकेट. सुमितसाठी हा चेंडू असेल शेवटचा तिसऱ्या षटकातील. थोडासा शफल झाला, गॅपमध्ये ढकलला, तिथे क्षेत्ररक्षक आहे जरूर. आज जणू चेंडू भेटत नाहीये इथे आपण पाहतोय. 2 धावा कुमार होता त्या ठिकाणी. चिते के चपलाई नारनाच्या गतीने या 2 धावा पूर्ण केल्यात. धावसंख्या 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अजूनही विजयासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावा. यानंतर बिग बॅटल, बिग फाईट. बिंदास 11 वडवली. विपक्ष उर्वी 11 सांडशी. या 2 संघादरम्यान एकीकडे कर्जत टेनिस क्रिकेटमधले 2 अफलातून खेळाडू समोर असतील. दिनकर तलपे, विपक्ष अजय शिर्के. ही मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. भाऊदादा लदगे पुन्हा एकदा मैदानावरती दिसतील. बिंदास लदगे यांनी विचार केला तर तेही मैदानात दिसतील. त्यासाठी एखाद्याला आमच्या सोबत बसवावं लागेल. चला थोडं फास्ट घ्या. दुसरीच मॅच आहे अजून आपण पाहतोय. काल तिसरी मॅच या ठिकाणी समाप्त झाली होती. काल 3 मॅच इथपर्यंत समाप्त झाल्या होत्या. आज दुसरी मॅच अजून समाप्त झाली नाहीये. खूप लेट गेलो आज. पहिली मॅच खूप लेट झाली आपली. संदीपजी कालन तेही मॅचचा आनंद या ठिकाणी घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेत. संदीपदादा कालन यांचं या ठिकाणी आगमन झाले. दादांचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिले सांगित 4थं षटक आकाश भुईर आपण पाहतोय. चला वेळ घेऊ नका पंच. वॉर्निंग देत राहा. तुम्हाला पूर्णपणे परवानगी दिली आयोजकांनी. 12 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज आहे. आकाश तयार. गोलंदाजी मार्कवरती सामना करील करण बुंडेरे. इथे राज भुईर एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. करण बुंडेरेच्या पारीचा अंत. 12 चेंडू 17 धावांची गरज होती. 17चा आकडा जो विजयाकडे गाठायचं होतं तिथे पहिला झटका या षटकात दिला गेलाय. संघासाठी आपण पाहतो दुसरा झटका असेल तो गावदेवी कोलारेला. नवीन फलंदाज समीर. कित्येक वेळा आपण समीरला पाहिलं गेलं सलामीला येत असताना. आज मनोजदादा गोमारे सध्या खूप मेहनत घेतात. दूरवरचा प्रवास करून या मॅचसाठी या ठिकाणी उपस्थित झालेत मनोजदादा. सलामीला गेले. दुर्दैवाची धावचीत झाले समीर. मुकणे आपण पाहणार आहोत. येणारी 11 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. आकाशने पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला. समोर आता समीर असेल. एक तगडं आव्हान आहे आकाशला समीरचं. कारण एक चांगला फलंदाज आपण त्याच्याकडे पाहिलं जात आहे. इथे चांगला चेंडू डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. याच पद्धतीने कामगिरी करायला लागेल. 10 चेंडू आणि विजयासाठी 17 धावांची गरज. आणि खऱ्या अर्थाने पंच पुन्हा एकदा आपण जेव्हाही मॅच चालू होती तर मैदानाच्या मधोमध यांना रन घेऊन देऊ नका. कारण अजूनही 2 दिवस विकेट आपल्याला सांभाळायची आहे. पहिली धाव ठीक आहे. दुसरी धाव जर मैदानात येत असेल तर वॉर्निंग द्या. तिसरा चेंडू. इथे शॉर्ट पिच चेंडू होता. थंडीचा महिना आणि चेंडू हातामध्ये काही नीट येईना असं झालंय. कारण चेंडू आपण पाहतो आत्तापर्यंत क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं मला सांगतो पहिल्या अटेंडला चेंडू पकडता आला नाही आत्तापर्यंत. राजेश भोईने झेल जरूर पकडला
पण या अगोदरचे जेवढे चेंडू पाहिले आपण क्षेत्ररक्षकाला तर नीट चेंडू अडवता आले नाही आहेत. 3 चेंडू झालेत, 1 धाव खर्च केले, अजूनही 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हे सांगत असताना गोलंदाज स्ट्राईकला सुमित, नॉन स्ट्राईकला समीर, गोलंदाज आकाश. इथे 1 धाव पूर्ण वाईडिश थ्रो होता. बॅकअप या ठिकाणी आहे, 1च धाव. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले ते 14, आपला 8 आणि विजयासाठी धावसंख्या पाहिजे ती 15. तर या ठिकाणी माननीय काळूरामजी सोनावळे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, जे वायरमॅन आहेत. दादांना विनंती करतो या आपण व्यासपीठावरती. आमचे अंबरपाड्याचे दादा पण या ठिकाणी, डोलवे दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. या आपण व्यासपीठावरती एन्जॉय करूया, मॅचचा आनंद या ठिकाणी घेऊया. पुन्हा एकदा सिंगल, लेग बाईची 1 धाव या ठिकाणी आपण पाहतो. चांगलं षटक आत्तापर्यंत हाताळलंय. हे 5 चेंडू सुरेख या ठिकाणी फेकलेत. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा चेंडू खूप महत्त्वाचा असेल, कारण स्ट्राईकला आहे तो सुमित, आणि सुमितसाठी हा चेंडू आपण पाहतोय. आकाश, एक धाव आपण या ठिकाणी पाहतो पूर्ण केली गेली. आणि सुमित स्ट्राईक आपल्याकडे ठेवील. स्ट्राईक आपल्याकडे ठेवत असताना षटक या ठिकाणी समाप्त झालंय. उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची गरज. 6 चेंडू 13 धावांची गरज. लगेच क्षेत्ररक्षण साधून घ्या, तोपर्यंत संधी देऊया आमच्या डीजे. संगीतकार, गीतकार, म्युझिक डायरेक्टर ज्याला म्हटलं जाते, म्हणजे बिंदास दादा लदगे. आणि जरूर दादा हे बोल दादांच्या मुखातून जर इथे आपण ऐकले तर खूप बरं वाटेल. आणि जरूर आपण ही मॅच समाप्त झाल्यानंतर दादा हे बोल तुमचे आम्ही लाईव्ह या ठिकाणी ऐकणार आहोत. आणि अपेक्षा केली गेली, कारण ज्या नावाचं चषक आहे त्यांचे नातू ऋतिक कालन यांच्याकडून विनंती केली जाते, बिंदास दादा हे गाणं तुम्ही बोलावं. जरूर ते या ठिकाणी उपस्थित आहेत. शेवटचं षटक तन्मय आपण पाहतोय. तन्मय मोरे गोलंदाजी मार्कवरती आत्तापर्यंत आमचे लाईव्ह स्कोरर जे टेक्निशियन रूममध्ये बसले ते होतात आत्तापर्यंत 4 वेळा भुईर आडनावाला. आणि इथे आता मोरे तन्मय राऊंड विकेट आला सुमीसाठी. इथे पहिला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, पहिल्या चेंडूवरती मोठा झटका, मोठा आघात, मोठा फलंदाज माघारी. झटका दिला गेला गावदेवी कोल्हारी संघाला. जसं शिकार शिकारी करतो आपण पाहिलं एकदा फ्लाइंग जेट सारखा जम मारली अमोलने. अफलातून झेल कॅच ऑफ द मॅच म्हटली जाईल, कारण आत्तापर्यंत सुंदर झेल त्याने पकडला. बाउंड्री लाईनवरती होता, किमान आपण पाहायला गेलं 5 ते 6 इंचचं अंतर असेल ती बाउंड्री लाईन होती, आणि तिथून जम्प मारून आरामात झेल टिपला गेला. आणि मोठा झटका
सुमित गोमारे सारखा फलंदाज मुख्य चषणी बाद झालाय. पिक्चर अभी बाकी आहे कारण मॅच अजूनही बाकी आहे, फलंदाज बाकी आहेत. इथे टॉप केलाय चेंडूला, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि घातक ठरला गेलाय. माघारी वरतोय या ठिकाणी फलंदाज समीर. झटका या षटकात पुन्हा एकदा दिलाय कावदुई कोलारी संघाला. जामगरे मैदानावरती उतरलाय. गेल्या काही मॅचेस पाहायला गेलं तर अफलातून कामगिरी करत असतो मंगेश दादा, तो सज्ज झालाय. उर्वरित 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी 12 धावांची गरज आहे. 4 चेंडू 12 धावा. बघा अमोल भुईरसाठी संतोष पाटील जे मोहपाड्यावरून आणि त्यांनी हे मॅच लाईव्ह पाहतात, अमोल भुईरसाठी 200 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी आलेला आहे. आणि ऋतिक यांच्याकडे तो कॉल होता आणि ते कॅश प्राईज पण या ठिकाणी अमोलसाठी इथे पोहोचलेत. द ब्रांच मॅनेजर आहेत, चांगला झेल त्यांनाही माहिती. इथे हा बघा चुकीचा कॉल. 2 धावा आपण या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडू आतापर्यंत झालेत, 10 धावांची गरज आहे. तन्मय चांगला गोलंदाज आहे, लेदरचा अनुभव आहे, लेदरला प्रॅक्टिस करतो. समोर आपण पाहिला गेलं तर फलंदाज मंगेश जामगरे, नॉन स्ट्राईकला येतो कुमार. एक धाव लेग बाईची आपण या ठिकाणी पाहतोय. शरीर टच चेंडू होता, 2 चेंडू. आता विजयासाठी 9 धावांची गरज आहे. पहिल्या 3 षटकामध्ये असं वाटलं होतं कुठंतरी गावदेव कोल्हारे या संघ अग्रेसर होता, तिथे सरस होता, कारण 12, 13, 13 अशा धावा तिथे सरस येत होत्या. पण त्यानंतर आकाश भोईने टाकलेलं षटक, अफलातून गोलंदाजी होती. 3 धावा तिथे खर्च केला होता एक लेग बाईची. अर्थात 3 धावाचं जे षटक होतं तिथे विकेट होता आणि तिथे कमबॅक करून दिलं आपण पाहतोय तो मालेगाव संघाला. आणि त्यानंतर तन्मय आला, त्यांनी पहिल्या चेंडू ती विकेट प्राप्त केला. एक रनआउटचा विकेट पाहिला, दुहेरी धाव, आता लेग बाईची धाव. 2 चेंडू आणि 9 धावा. वाईट चेंडू, इथे मोका आहे. 2 चौकाराची गरज, 2 चेंडू 8 धावांची गरज. मॅच या ठिकाणी आपण पाहतोय कव्हर करत असताना तन्मय पुढचा चेंडू घेऊन आलाय. इथे एक धाव, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. आणि मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. एक चेंडू आणि विजयासाठी 6 धावांची गरज. जिथे गडबड घोटाळा पहिल्या रात्री झाला होता, अक्षयला तो जीवदान दिला होता, त्या अक्षयने षटकार ठोकला होता. तिथे 2 चेंडू 6 धावांची गरज होती, षटकार आला होता. इथे 1 चेंडू 6 धावा. स्ट्राईकला आहे तो फलंदाज कुमार. ती कामगिरी करावी लागेल कुमारला जर दुसऱ्या फेरीत जायचंय तर इथे तो षटकार खेचावा लागेल. 1 चेंडू 6 धावा. कुठेतरी चुकी झाली, कारण इथे धाव वाचवायची होती, ती वाचवता आली नाही. आणि त्यानंतर आपण पाहतोय 1 चेंडू आणि 6 धावांची गरज.
आणि इथे शरीरभेदक चेंडू डॉट चेंडूच्या या ठिकाणी सांगता केले. विजयी झाला या ठिकाणी कालभैरव मालेगाव संघ, जाऊन पोहोचलाय दुसऱ्या राऊंड मध्ये. तर कैलाजी सोनवणे साहेब या ठिकाणी उपस्थित, त्यांचं या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी विनंती करतो आहे रमेशजी कालन यांना या आपल्या शुभ हस्ते कैलासजी सोनवणे सर यांचं या ठिकाणी आपण स्वागत या ठिकाणी करायचे. आणि त्याचबरोबर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, ज्याने खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली, बॅटिंग करत असताना बॅटिंग चांगली केली आणि गोलंदाजी करत असताना जो कमबॅक षटक त्यांनी फेकलाय तो आकाश भोईर ठरलाय या मॅचचा हिरो. आकाश भोईर ठरला या मॅचचा हिरो. कमबॅक षटक होतं ते, तिथे सुरेख कामगिरी केली, तो आकाश ठरला या मॅचचा हिरो. तर जाऊया कॉम्बॅक्समध्ये थोडा बदल. अजय डायरे सर या ठिकाणी असतील आणि अमोल तुझ्यासाठी 200 रुपयाचा पारितोषिक संतोषजी पाटील सर, ITI गोल्ड लोन मोहपाडा ब्रांच मॅनेजर संतोषजी पाटील यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. ऋतिक द्या आपण या ठिकाणी. कैलासजी सोनवणे साहेब उपसरपंच